नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणि पवनचक्की प्रकरणाच्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड याचे नाव आले. विरोधकांनी साहजिकच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख असलेले अजित पवार यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केवळ विरोधकांनीच नाही तर महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेले भाजप आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणावर प्रकाशझोत टाकत त्यांना मंत्रिपदावरून हटविण्याचा आग्रह धरला. गेल्या 20 दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण राज्य बीड हत्याकांडातील आरोपींची अटक आणि देशमुख कुटुंबाच्या न्यायाकडे डोळे लावून बसलेला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र मौन व्रत धारण केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे एरवी खमका आणि वादाचा पक्का अशी ओळख असलेल्या अजितदादांनी धनंजय मुंडे गोत्यात आल्याने त्यांच्या डोक्यावरील आशीर्वादाचा हात काढला आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एवढेच नाही तर 3 आठवड्यांपूर्वी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर पवनचक्की प्रकरणात खंडणीचा आरोप झाल्यानंतर कराडच्या अटकेची मागणी होऊ लागली. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट नाव घेऊन वाल्मिक कराड याची हत्या प्रकरणात चौकशी व्हावी अशी उघड मागणी केल्याने सत्ताधारी काहीसे बॅकफुटला गेले. धस यांनी धनंजय मुंडे यांनाही सोडले नाही. पालकमंत्रीपद भाड्याने देऊन धनंजय मुंडे यांनी बीडची राखरांगोळी केली अशी टीका त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे बीड हत्या प्रकरणात विरोधकांच्या आवाजापेक्षा सत्ताधारी पक्षाचे आमदार धस यांचा आवाज उंचावलेला असल्याने बड्या नेत्याचा हात आणि साथ असल्यानेच धस खमकेपणाने थेट नावे घेऊन बोलत असल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. त्याचमुळे अजित पवार काहीशी बॅकफुटला गेल्याने धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी समोर येत नसल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेले असताना बीडमध्ये हजारो नागरिकांनी आक्रोश मोर्चात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. परंतु अजित पवार यांनी या प्रकरणी अजूनही आपले म्हणणे मांडलेले नाही. हिवाळी अधिवेशन सांगतेच्या दिवशी अजित पवार यांनी मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबाचे सांत्वन केले. आरोपींना सोडणार नाही, देशमुख कुटुंबाला न्याय देऊ असे त्यांनी आश्वस्त केले. परंतु गावकऱ्यांनी धनंजय मुंडे यांचे थेटपणे नाव घेऊन राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अजित पवार यांनी गावातून काढता पाय घेतला. अजित पवार यांच्या सांत्वन भेटीवरही अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. देशमुख कुटुंबाच्या सांत्वन भेटीनंतर अजित पवार या प्रकरणावर एकही शब्द बोललेले नाहीत. एरवी पुणे, मुंबई, बारामती जिथे जाईल तिथे अजित पवार पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जातात. परंतु गत सप्ताहापासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमातही दिसत नसल्याने ते परदेशात गेले असावेत अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा सूर पक्षात आहे. त्याचमुळे अजित पवार या प्रकरणावर मौन धारण करून आहेत असे सुचवून पोलीस चौकशीत तथ्य समोर आल्यानंतर पक्ष आपली बाजू मांडेल असं राष्ट्रवादीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.